नमस्कार मल्टीप्लायर मित्रांनो, मी उदयसिंह मोहिते, राहणार पुणे. आज फिरत असताना आम्ही आमच्या एका डिस्ट्रीब्युटरपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आमचे कंपनीचे ग्रेट लीडर मिस्टर उद्धव भारशंकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि अशा एका आम्ही आज बागेमध्ये आहोत. ही बाग पाहताय तुम्ही, जी बाग आहे सीताफळाची बाग आहे आणि व्हरायटी सुपर गोल्डन आहे. ही झाडं तुम्हाला दिसत असता आज पाहिलं तर ही 4 वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि गेले 4 वर्षापासून हे जे शेतकरी बांधव आहेत हे आपले मल्टीप्लायर वापरतात. ते महिन्याला फक्त अर्धा किलो ते देत आलेत आत्तापर्यंत ड्रीपमधून. अनेक चमत्कारिक रिझल्ट मल्टीप्लायरचे तर अनेक चमत्कारिक रिझल्ट आपण पाहिलेले आहेत. पण एक महत्त्वाचा चमत्कारिक रिझल्ट मला सांगायचं आहे तुम्हाला मित्रांनो, की ही जी लाईन दिसते माझ्या पाठीमागची लाईन तुम्हाला, ही एकूण 10 झाडं आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाडं आहेत. ह्या 10 झाडांमध्ये काय प्रकार झाला होता आणि मल्टीप्लायरनं त्याला काय चमत्कारिक घडवला, हे आपण हे शेतकरी जे बांधव आहेत आपण त्यांच्याच तोंडून ऐकू, जेणेकरून ते चांगल्या रीतीने आपल्याला समजवून सांगतील. तर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सर? बाळासाहेब देवराव कदम, मुक्काम पोस्ट निकनूर, तालुका जिल्हा बीड. ओके. तर काय झालं होतं 2 वर्षापूर्वी या झाडांना? काय ना पूर्ण जळून गेले ते झाडं. ते बरं, कशामुळे जळाली झाडं? हे शेतातलं काय झालं की बाया कृपया लावल्या त्याने टोटल गवत टाकून घेतलं होतं, बाहेर टाकलं होतं काढून. बरं. आणि बांधावर पेटवून दिलं होतं. ते संध्याकाळ चालली, गावाकडे गेलो. नंतर आल्याच्या नंतर रात्रीचं ते पेटलं आणि पूर्ण 10 झाडं पूर्ण जळून गेली. बरं, ती झाडं उंचीला किती होती? बरेच होते. तो त्या टायमाला 5-5.5 फूट उंचीचे होते झाड. बरं, आणि त्याला म्हणजे सेटिंग वगैरे काय होतं? सेटिंग होत म्हणजे सीताफळ येऊन गेले होते. अच्छा, म्हणजे तोड झाली होती. बरं, मग दिवाळीनंतरचा टाइम होता. अच्छा. आणि पूर्ण झाड लाईनच जळून गेली पूर्ण. बरं, एकूण 10 झाडं जळाली 10 होती. झाडं. बरं, मग तुम्हाला त्यावेळेला असं काय वाटलं की आता ही झाडं परत येतील का, ही काढूनच टाकावं लागेल? काढूनच टाकावं लागते ना असं वाटलं. बरं. त्याच्यानंतर मग म्हणलं चला जाऊ दे, म्हणलं असंच एक ट्राय करून बघू. म्हणलं हा. का ते मल्टीप्लेअरचं एक वेळेस ऐकलं होतं. बरं. की एका शेतकऱ्याने कुठेतरी बांबू लावले होते आणि टमाट्यासाठी डायरेक्ट बांबू वापले होते. मग ते लक्षात आल्यानंतर मग म्हणलं चला आपण ट्राय तर करून बघू. आता आकर्त गेलेत म्हणलं झाड, बरोबर. आणि ह्याला बघू म्हणलं वापरून काय होतंय काय नाही ते. बरं. त्याच्यानंतर मग ते टाकून पाहिलं. मी काय केलं, एक अर्धा लिटर तयार केलं द्रावण त्याचं, आणि प्रति झाडाला 1-1 बिसलरी 1-1 लिटर दिलं. 10 झाडाला 10 लिटर त्या प्रमाणात ओतलं. बरं. आणि पाहिलं तर ते असा रिझल्ट आला त्याचा की 15-16 दिवसातच पूर्ण झाड फुटलं. ते नंतर परत पालजी फुटली त्याला, डायरेक्ट फुटले ती. बरं. आले झाडच आले. तुम्ही पाहू शकताय की काही जळालेल्या फांद्या आजही दिसतात आपल्याला साधारणपणे. पण 2-3 वर्षानंतर पुन्हा ही झाडं अशी टवटवीत झालेली आहेत. आणि नुसती टवटवीत नाही झालं तर त्याचं फळाचं उत्पादनामध्ये पण रूपांतरित झालेलं आहे. तर आज ह्या फळांमधनं किंवा या बागेमधनं साहेबांना काय मिळालं आपण ते त्यांच्याच तोंडून ऐकू. गेल्या वर्षी जी आपण सेटिंग पकडली होती त्यावेळेला काय उत्पादन झालं आपल्याला या अर्ध्या एकरमध्ये? अर्धा एकर म्हणजे गेल्या वर्षी 3ऱ्या वर्षीचा बाग होता. तर आपण बागेचं टार्गेट झाडानुसार ठेवतो ना. तर मी गेल्या वर्षी टार्गेट ठेवतो बागेचं की 5 किलो पासून 10 किलो पर्यंत प्रति झाडावर. म्हणजे छोटं झाड असेल तर 5 किलो, त्यापेक्षा थोडं मोठं असेल तर 7 किलो. पण 5 किलोच्या आतमध्ये माल नव्हता धरला आपण. अच्छा, मिनिमम 5 किलो पकडलो होतो. मिनिमम 5 किलो धरलं होतं. बरं. माप त्याचं. तर 250 झाड होते आपली. अच्छा. तर आपल्याला गेल्या वर्षी 17-17.5 क्विंटल माल गेलता आपला व्यापाऱ्याला हैदराबादच्या. अच्छा. आणि साधारणतः एका झाडाला किती माल लागला होता? साधारण म्हणजे फळं तर खूप लागतात. बरोबर. तर आपण काय केलं की झाडावर 5 किलो, मग 5 किलोचं झाड आहे म्हणजे त्या झाडावर साधारण फळं किती होते आपल्या 17 ते 18. बरं. किंवा 19 फळं, 20 फळं, आणि शेवट 22, 23, 25 फळापर्यंत होतं. बरं. आता या वर्षीचं जे टार्गेट आहे आपलं, 4थ्या वर्षीचा बाग आहे, तर या वर्षी आपलं 20 किलोचं टार्गेट आहे प्रति झाडावर. बरं. पण गेल्या वर्षी जे तुम्ही 16-17 म्हणताय किंवा 5 किलो जे म्हणत होता, तर साधारणतः मिनिमम जर एक ॲव्हरेज म्हटलं तर एका फळाचं वजन किती निघालं होतं आपल्याला? तर गेल्या वर्षी हायस्ट महाराष्ट्रातलं म्हणजे आपण रेकॉर्ड ब्रेक केलं. 1 किलो 3 छटाकापर्यंत फळाची साईज झाली. बढिया. म्हणजे बघा मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये आज त्यांनी विक्रम केला होता की 1 किलो आणि वरती छटाक म्हणजे त्यांच्या हिशोबाने 150 ग्रॅम 150 ते 1200 ग्रॅम पर्यंतचा साधारणतः त्यांचं एक फळाचं वजन मिळालं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की त्यांनी हा रेकॉर्ड केला होता. आणि साधारणतः काय भाव मिळाला त्यावेळेला? म्हणजे सीताफळात रेकॉर्ड आहे शेतकऱ्याचे 1 किलो 1 छटाकापर्यंत होता. अच्छा. आपण डायरेक्ट 1 किलो 3 छटाकापर्यंत गेलेले आहेत. रेकॉर्ड केलं. आणि साधारणतः काय भाव मिळाला तुम्हाला? तर 90 रुपयांनी जागा घेऊन दिलं तुम्ही सगळ्या. अच्छा, 90 किलो या भावाने हैदराबादच्या व्यापाराला दिला गेला होता. आणि मल्टीप्लायर सोबत काय वापरलं होतं?
नाही मल्टीप्लर म्हणजे फक्त साहेबांनी मल्टीप्लायर महिन्याला एका एकरला 1 किलो याप्रमाणे त्यांनी फक्त दिलं. आणि जर रोगराई काय अशी वाटत असेल तर त्यावेळेला फक्त स्प्रेइंग केलं होतं. तर एवढ्यावरनंच आज इतका जबरदस्त रिझल्ट आज आलेला आहे की उत्पादन तर वाढून मिळतं मित्रांनो, पण मेलेली झाडंसुद्धा जगतात आणि त्याला पुन्हा फळं लागतात. हे विक्रम कोण करू शकतं तर ते फक्त आणि फक्त मल्टीप्लायर करू शकतो मित्रांनो. तर हा एवढा तुमच्या पाठीशी 4 वर्षापासूनचा मल्टीप्लायरचा तुमच्या पाठीशी अनुभव आहे. इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक प्रेरणास्त्रोत म्हणून काय 4 शब्द सांगू शकाल तुम्ही? नाही मल्टीप्लेअर वापरणं तर काळाची गरज आहे शेतकऱ्यासाठी. आज जर त्यांना त्यांचं शेत वाचवायचं असेल ज्याला बी काय तर त्याला मल्टीप्लेअर शिवाय पर्याय नाही. एकमेव त्याला शेती जर जगवायची असेल तर मल्टीप्लेअरच वापरणे. व्हेरी गुड. तर मित्रांनो, अजून काही जास्त व्हिडिओ लांब होईल म्हणून जास्त काय बोलत नाही, पण एवढं सांगेन, तुम्हाला पटो अगर न पटो, तुमची जी काही शेती आहे त्या शेतीला पहिल्यांदा एका एकरला 1 किलो 1 महिन्यासाठी 1 मल्टीप्लायर 1 किलो द्या. तुमच्या स्वतःने तुमचे रिझल्ट्स बघा आणि त्याच्यानंतर मला खात्री आहे की तुमची जेवढी शेती असेल प्रत्येक शेतीला तुम्ही मल्टीप्लायर्स वापराल, हा माझा विश्वास आहे. आणि पुढच्या आपल्या भविष्यासाठी मी आपल्याला